नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण एसूर मसाला कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। कुठलीही भाजी घट्ट बनवायची असेल तर आपण एसूर मसाला टाकून भाजी घट्ट बनवू शकतो आणि भाजीची चवही छान येते। व्हेज भाजी असो या नॉन व्हेज भाजी असो, आपण त्याच्यामध्ये एसूर मसाला टाकला की भाजीला घट्टपणा पण येतो आणि चवीला पण अप्रतिम भाजी लागते। माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण एसूरमध्ये एक सिक्रेट असे पान टाकणार आहोत। ते माझी रेसिपी तुम्हाला बघितल्यावर नक्की कळेल आणि स्किप न करता पूर्ण बघा। बनवण्यासाठी आपण 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। हिला आपण स्लो गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये 1 चम्मच तेल घालणार आहोत। डाळ आता छान भाजलेली आहे लालसर होईपर्यंत। आता आपण हिला काढून घेणार आहोत। 1 कप हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ पण आता भाजलेली आहे। आपण आता हिला काढून घेऊया। 1 कप बाजरी घ्यायची आहे। हिला पण आपण छान भाजून घेऊया। बाजरी आता काढून घेऊया आपण। 1 कप आता ज्वारी भाजून घ्यायची आहे। ज्वारी काढून घेऊया आता। 1 कप तांदूळ भाजून घ्यायचे। तांदूळ लालसर भाजलेले आहे, आपण काढून घेऊया याला आता। अर्धा कप आपण गहू घेणार आहोत। सगळे साहित्य आपण 1-1 कप घेतलेला आहे, पण आपल्याला गहू हे अर्धा कपच घ्यायचा आहे। त्यात गहू आता भाजलेले आहे, आपण आता काढून घेऊया। आपण आता 1 कप हे लिंबूचे पान आहे ते छान भाजून घेणार आहोत। लिंबूच्या पानाने आपल्या एसूरचा वास मस्त येतो आणि भाजी ही खूप टेस्टी लागते। लिंबूचे पान टाकून तुम्ही पण एसूर बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्याकडे जर लिंबूचे पान उपलब्ध नसेल तर आपण लिंबूची साल काढून एसूरमध्ये छान भाजून ॲड करू शकतो। लिंबूचे पान आता कुरकुरीत झालेले आहे, आपण आता याला काढून घेऊया। मसाला बनवण्यासाठी आपल्याला 3 चम्मच हे धने लागेल, 2 चम्मच जिरा लागेल, लवंग घेतलेली आहे मी 1 छोटा चम्मच, 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि हे छोटासा एक जायफळाचा तुकडा घेतलेला आहे, 2 चक्री फूल घेतलेले आहे, दगडफूल आणि काळी मिरी अर्धा चम्मच, जावेत्री घेतलेली आहे आणि इलायची घेतलेली आहे मी 5 आणि हे तेजपान। 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। या खोबऱ्याला आपण गॅसवर भाजून घेऊन नंतर कापून घेणार आहोत। गरम मसाला भाजलेला आहे। सुकं खोबरं आपण गॅसवरच असं भाजून घेतलेलं आहे। याला आता आपण कापून घेणार आहोत। सगळे जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेणार आहोत। सगळे जिन्नस आता थंड झालेला आहे, आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। एसूर वाटून घेतल्यानंतर आपण याला चाळून घेणार आहोत। अशा प्रकारे सगळा एसूर आपण मिक्सरमध्ये वाटून चाळून घेणार आहोत।
सुकं खोबरं आपण सगळ्यात शेवटी वाटून घेतलेलं आहे, याला चाळून घ्यायचं नाहीये. हे एसूरमध्ये आपण असंच मिक्स करून घेणार आहोत. खोबऱ्याला आता मिक्स करून घेणार आहोत एसूरमध्ये. अशा प्रकारे रेडी आहे माझं एसूर आता बनून. माझ्या रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.